माझ्याकडे लसूण आहे, ब्रोकली आहे, जुगनी आहे, लाल पिवळा शिमला आहे. मग महाग झाली स्वस्त झाली आहे भाजी? आता महाग आहे जरा सध्या. लसूण 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला पॅकेट. पाकिट आहे. आणि हे बेबीकॉर्न बेबीकॉर्न 180 रुपयाला आहे. 180 रुपयाला पॅकेट. पाकिट 1 किलोचं पाकिट आहे. 1 किलोचं पॅकेट आहे. आणि आधी कितीला मिळायची ही? अगोदर 100ला भेटायला. 40 रुपये किलो. 40 रुपये. भाज्या महाग झाल्या सस्ता हो गया. सो 150 रुपयाला 2.5 किलो आहे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी वाशीच्या APMC मार्केटमध्ये आलेली आहे आणि इथे तुम्हाला ना खूप सुंदर प्रकारची आज मी भाजी दाखवणार आहे. सो पावसाळा म्हटलं की सगळ्यात आधी चेंज होतात ते भाज्यांचे रेट्स आणि वेगवेगळ्या भाज्या येतात. काही रानभाज्या येतात, काही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा मार्केटमध्ये सज्ज होतात. आज आपण APMC मार्केटमध्ये हेच तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहोत. सो आज मी APMC मार्केटच्या डी ब्लॉगमध्ये फिरणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहेत की नेमक्या कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. इंग्लिश व्हेजिटेबल्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या ज्या मराठमोळ्या प्रॉपर भाज्या असतात त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. काय रेट्सने मिळतात, काय किलोवर काय रेट्स असतात, इथे स्वस्त असतात का खरंच, हे सगळं बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. सो कुठे आली आहे तर APMC मार्केटच्या डी ब्लॉगमध्ये. सुरुवात करते मी डी ब्लॉगमधल्या 676 या दुकानापासून. सो आपण आतमध्ये जाऊयात आणि हे सगळं एक्सप्लोर करूयात. चला या. हॅलो नमस्कार, तुमचं नाव काय? राकेश नाव आहे. ओके. काय काय तुमच्याकडे व्हेजिटेबल्स मिळतात? माझ्याकडे चायनीज वस्तू पूर्ण. सगळे इंग्लिश व्हेजिटेबल्स इंग्लिश मिळतात. पूर्ण. काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे लसूण आहे, ब्रोकली आहे, जुगनी आहे, लाल पिवळा शिमला आहे. मग महाग झाली स्वस्त झाली आहे भाजी? आता महाग आहे जरा सध्या. महाग झाली महाग आहे. म्हणजे भरपूर फरक पडलाय का किमतींमध्ये जाम की फरक पडलाय. जाम फरक पडलाय? हो. काय म्हणजे पहिलं कितीला मिळायचं आणि कितीला मिळायची जरा सांगा. अगोदर वस्तू ही शिमला 100 मिरची रुपये किलो, कधी येते? 120 रुपये किलो होता अगोदर. कोणतं? हे हां लाल पिवळा शिमला. दाखवा ना. आणि क्वालिटी कशी असते? क्वालिटी चांगला आहे. ओके. हां, हे कितीला मिळतं आता? कसं किलो आहे? आता 300 रुपये किलो आहे. मग तुमचं होलसेलचं आहे का? हो. ओके. आणि ही ब्रोकली कशी आहे तुमच्याकडे? आता ब्रोकली 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. किलो आहे. जी 100 रुपयाला मिळायची आधी ती 200 रुपये 200 किलो. रुपयाला आहे. ओके. आणि हे लसूण? हे लसूण 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला पॅकेट. पाकिट आहे. आणि हे बेबीकॉर्न? बेबीकॉर्न 180 रुपयाला आहे. 180 रुपयाला पॅकेट. पाकिट 1 किलोचं पाकिट आहे. 1 किलोचं पॅकेट आहे. आणि आधी कितीला मिळायची ही? अगोदर 100ला भेटायला. 100 100 120 रुपयाला. भेटायला. हे किती दिवसांना आधीचे रेट आहे? बरेच दिवस झाले. म्हणजे हेच रेट सुरू आहेत? हां, हे रेट्स कधीपासून बदलल्यात? तर महिना 2 महिना झाला काय. महिना 2 महिना. सो आपण बघू शकतो इथे सगळे इंग्लिश व्हेजिटेबल्स मिळतात. सो आपण पुढे जाऊयात आता. आणि भाज्यांचे रेट्स वाढलेले आहेत असं ते म्हणतात. सो पुढे जाणार आहोत आपण आणि आपण बघणार आहोत की नॉर्मल भाज्यांचे आता रेट्स काय आहेत. सो ऑफकोर्स पावसाळा आला की भाज्यांचे रेट्स हे कोलमडतात. आपण बघू शकतो इथे इथे आपण बघू शकतो की तेंडली आहे, त्याचबरोबर वांगी आहे, दुधी आहे, त्याचबरोबर गाजर आहे, काकडी आहे, शिमला मिरची आहे, कोबी आहे. रेट्स काय आहेत भाज्यांचे? 40 रुपये किलो, बैगन 30 रुपये किलो. महाग झाली है भाजी? ये सस्ता है. अभी सस्ता हो गया है या महंगा हो गया है? सस्ता हो गया. कौन सा सस्ता हो गया है? सब सस्ता. टुल्ली 40 रुपया, बैगन 30 रुपया, दूधी 25 रुपया, गाजर 32 रुपया किलो, ककड़ी 25 रुपया किलो, हाँ. शिमला 30 रुपया किलो, पत्ता गोभी 25 रुपया किलो. 25 रुपये किलो. म्हणजे रिझनेबल रेटमध्ये सध्या भाजी. ओके. सो इंग्लिश भाज्या आहेत त्या महाग झाल्यात आणि आपल्या नॉर्मल भाज्या आहेत त्या नॉर्मल रेटमध्ये मिळतात. सो आपण इकडे येऊया, पुढे इकडे या. दादा मिरची कशी दिली? 80 रुपया किलो. 80 रुपये किलो. महाग झाली आहे का खूप? महाग झाली आहे. आणि आलं कसं आहे? आला 200 रुपया किलो. 200 रुपये किलो आहे आलं. ते पण महाग झालं आहे ना खूप सारं. बघू शकतो आपण खूप महाग झालेली आहे भाजी. आपण पुढे जाऊया. येस, ओरडतोय तिकडे की 150 रुपया हो गया है भाजी किलो, महंगा हो गया है भाजी असं. हॅलो दादा. हॅलो, कसे आहात? बढिया एकदम फर्स्ट क्लास. भाज्यांचे भाव वाढले? कमी झाले आता. कमी झालेत तुमच्याकडे? कमी आहेत काय? कशी किलो आहे ब्रोकली? ब्रोकली खाले झाले माझे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहे. मग महाग झाली ना. आधी 100ला मिळायची. आणि हे काय आहे? पपचो हे कितीला आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हे पण महाग झालं. चेरी टोमॅटो कसं तुमच्याकडे? 250 रुपये किलो आहे. हे बघा 250 रुपये किलो. आधी कितीला मिळायचं? 100 रुपयाला किलो मिळायचा? 80 रुपये. 80 रुपये किलो होतं. हे कधी वाढलेत रेट्स? आता 15 दिवस झाले. 15 दिवसापूर्वीपासून हे रेट्स वाढलेत. आणि ह्याचे कसे आहे? जाकोजी आहे काय आहे? जुगनी कसे हे? 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. ह्याचे सगळ्यांचे रेट्स वाढलेले आहेत. आपण ह्यांच्याकडे कोणत्या कोणत्या भाज्या आहेत आपण हे बघूया. सो आपण बघू शकतो बेबीकॉर्न आहे यांच्याकडे. आणि जे आपण
याला काय म्हणतात दादा? चायना गोबी. आणि हे सलाड पत्ता आणि चायना गोबी. याचबरोबर आपण हे पर्पल गोबी आहेत, मला ह्या सगळ्यांची नावं नाही माहिती आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला लसूण हवे असेल तर ते सुद्धा आहेत. छोटे बेबी पोटॅटोज आहेत. याचबरोबर आपण इथे बघितलं ना तर शिमला मिरच्या आहेत येल्लो रेडमध्ये. व्हाईट कांदा आहे इथे. याचबरोबर सलाड कोबी जे ते म्हणाले तसं बेबीकॉर्न, हे सगळे इंग्लिश भाज्या आहेत. जर तुम्हाला स्वीटकॉर्न हवे असतील तर ते स्वीटकॉर्नसुद्धा इथे आहेत. सगळ्याचे रेट्स वाढलेले आहेत भाज्यांचे, ह्या इंग्लिश व्हेजिटेबल्सचे जास्त करून. सो पुढे जाऊया आपण. तर नॉर्मल भाज्यांचे आपण रेट्स बघूया. दादा मिरची कशी किलो? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे. 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. महाग झाले का मिरची? ये मिर्ची महाग गेली का? पुराना बाजार का 40 रुपये किलो था, आज 60. मग 20 रुपयाने वाढले आहे रेट्स. सो पुढे जाऊया आपण. कैसा है ये? 80 रुपये किलो. महंगा हो गया है ये भी, म्हणजे ह्याचे रेट्स कम हो गया, पहले तो 100 था, 70 था. अरे 5 रुपये किलो. मैं सोचा आप खरीदने आए. ओके. आणि वांगी कशी आहे? 40 रुपये किलो, 80 का 2.5. 40 रुपये किलो. 20 रुपये किलो असायची वांगी आधी. याचबरोबर तेंडली कशी आहे? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. आणि फ्लॉवर कसा आहे? फ्लॉवर फ्लावर भी 40 रुपये किलो है, सब माल 40 रुपये किलो. 40 रुपये. हाँ, सब. भाज्या महाग झाल्या? महंगा हो गया है क्या सब्जी अभी? महंगा कहाँ है, सस्ता हो गया है. सस्ता हो गया हाँ, है. सस्ता सो इंडियंस वेजिटेबल्स इज आर बहुत सस्ता हो गया, बराबर? हाँ, तो अभी तो 40 रुपये बोलेगा तो सस्ता ही है ना. येस. आपण पुढे जाऊया. कढीपत्ता बघूया आपण कसा आहे. कढीपत्ता कसा आहे? 50 रुपये किलो. इथे कांदा बटाटा आहे. दादा बटाटा कसा दिला? 120 रुपये 5 किलो. तर सुरण दिसलंय, सुरण सुद्धा मिळेल तुम्हाला इथे. सो खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. पालेभाज्या पण मिळतात इथे. सो आतमध्ये जाऊया. इथे सुरण कसं आहे? 150 रुपया 2.5 किलो. सो 150 रुपयाला 2.5 किलो आहे. आणि याचबरोबर आपण बघू शकतो हे काय आहे? कोला है कोला. कसा आहे तो? 20 रुपये किलो. आणि हे पण हेच आहे ना, सुरणच आहे ना? आणि हे 30 रुपये किलो. आणि भोपळा कसा आहे? हे चिबूड आहे का? काय येते? याला काय म्हणतात दादा? ओके. समर काकडी. मला वाटलं चिबूड आहे पहिले. सो आपण पुढे जाऊया. चला. आणि आपण बघू शकतो की इथे सगळीकडे तुम्हाला भाज्यांचं मार्केट दिसणार आहे. सो एवढ्या सगळ्या भाज्या तुम्हाला सगळ्या पाहायला मिळतात APMC मार्केटमध्ये. जर तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या भाज्या हव्या असतील, खरेदी करायच्या असतील, स्वस्त मस्त रेंजमध्ये, काही ठिकाणी महागसुद्धा आहेत. सो हे सगळं तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये बल्कमध्ये घ्यायच्या असतील ना भाज्या, तर तुम्हाला कुठे यायचं आहे तर APMC मार्केटमध्ये. APMC मार्केटमध्ये तुम्हाला अशा कोणत्याच भाज्या नाही ज्या मिळणार नाही. सगळ्या भाज्या इथे तुम्हाला अवेलेबल होतात. सो इकडे आलात तर APMC मार्केटला नक्की व्हिजिट करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.